गणपती बाप्पा मोरया. जय मूर्ती. गोवा 2026 चे शुभारंभ झालेला आहे. गोवा 2026च्या ट्रिपचा इथे जमलेल्या तमाम हिंदू भगिनी बांधवांनो तुमचे खूप खूप आभार. दोन 2025 वार्षिक सहल गोवा ही आज रात्रीच्या 10:30 सानपाडा सेक्टर 2मधून निघत आहे. 2 आणि 3मधून. साधारण ही जर्नी आमची गोवा हायवे जो आहे जो कोकणातून जाणारा त्या हायवेने ह्यावेळी आम्ही जात आहोत. आमचे जे सहकारी आहेत अमोल हांडे, त्यानंतर प्रतीक शिर्के, अभिषेक सराटे आणि विक्रम थोरवी आणि मी स्वतः संदेश कटरे आम्ही आहोत. आणि आम्ही 4 दिवस साधारण चाललेलो आहोत. तर आता तुम्हाला हळूहळू पुढची माहिती आपण देऊ. आता जस्ट निघालो बघा. तुमच्या समोरचा ब्रिज चढलोय. हा ब्रिज जातोय ना. खालूनच मुंबई गोवा. उद्या सकाळी 8 वाजता डॉट गोवा बॉन्ड्री असेल. 8:30 नाही निघालो. हॅलो फ्रेंड्स, आपण आता गोव्याला चाललेलो आहोत. सानपाडा ते गोवा हे अंतर साधारणपणे म्हापशापर्यंत पकडलं तर 530 किलोमीटर येते. आणि हे अंतर कापायला आपल्याला जे कॉन्स्टंट आपण जी गाडी चालवतो 80च्या स्पीडने आणि लगातार, तर आपण पोचतो एक 11-11.5 तासामध्ये पोचतो. साधारण आता आपण 11 वाजता रात्रीची जी आपली तयारी चालू केलेली आहे जाण्याची, तर उद्या सकाळी आपण गोवा बाँड्रीला 8 वाजता असू आणि एक 9:30-10 पर्यंत आपलं टार्गेट आहे की आपण गोव्याच्या मापुसा किंवा बागा बीच जे फेमस आहे कलिंगड इथे पोहोचू. आपला जाण्याचा जो रूट आहे तो इथून पहिल्यांदा आपण गोवा हायवे जो आहे तो सानपाड्यावर निघाल्यानंतर आपण खारघर नंतर आपण पनवेलचा जो रूट आहे तो घेणार आहोत. त्यानंतर आपण महाड मार्गे, संगमेश्वर मार्गे, आपण ओरस मार्गे खाली जो हायवे आहे सरळ कोकण रस्ता तो घेऊन गोवा बाँड्री, सावंतवाडी, बांदा आणि मग गोवा बाँड्री येते. गोवा बाँड्रीनंतर जवळपास आपल्याला 1.5 ते 2 तासाचं पुन्हा पुढचं डिस्टन्स असतं जिथे बागा बीचला आपल्याला जायचं आहे. तर उद्या सकाळी आपल्याला 10:30 ते 10च्या दरम्यान आपण भेटू. मध्ये खूपसे इव्हेंट्स असणार आहेत, गाणी असणार आहेत, चहा पाण्यासाठी थांबणार आहोत, तिथले काही व्हिडिओज असणार आहेत किंवा रात्री आता तुम्हाला गोव्याच्या रस्त्यांबद्दल माहिती देऊ आम्ही. ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला आम्ही आता दाखवणार आहोत. तर तुम्ही एक व्हिडिओज आता पुढे बघत राहा. ही झाली फक्त एक सुरुवात आत्ताची. हे वार्षिक 2025 वार्षिक सहल जी असते आमची गोव्याची ती दरवर्षी नेहमीच ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यात असते. ह्यावेळी थोडीशी उशिरा चालू झाली नोव्हेंबरच्या एंडला. आणि ह्यावेळी जसं दरवर्षीप्रमाणे एक आमचा नियम असतो की नवीन एक व्यक्ती ह्या गोवा ट्रिपमध्ये सहभागी असतो, तसा ह्यावेळी विक्रम थोरवे हे सहभागी आहेत. यांची आपण ओळख पण करून घेणार थोड्या वेळानंतर. त्यांचे काय कलागुण आहेत तेही गोव्यामध्ये आपल्याला कळून येतीलच. तर आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू.
झाला जातो बापू काय गरम हो आजो तो काय राजा उघडा ना तिकडं मग इकडं तवा नाव होत माझा कसं आहे अभि दादा टेस्ट मस्त 2 जानेवारीची मेन्यूज करतो हॅलो, आपण महाडमध्ये आलेलो आहोत. आपण महाडच्या इथे या ब्रिजच्या खाली एक CNG पंप आहे महानगरचा, जो 20 तास चालू असतो ऑनलाईन. तो आत्ताच भरलेला आहे आणि हे आपल्या चंदू काकांचं स्टॉल खूप फेमस आहे. रात्रभर असतं हे, कधीही कोणाला काही लागलं कारण हा लास्ट स्टॉप आहे. इथे तुम्ही खाल्ल्यानंतर परत तुम्ही जेव्हा कोकण रस्त्याला लागणार आहात त्यानंतर मात्र तुम्हाला सकाळ झाल्याशिवाय काही मिळणार नाही. आणि इथे बुर्जी पाव खूप फेमस आहे, खूप छान आहे. आणि बुर्जी पाव बरोबरच मॅगी वगैरे तुम्ही जरूर इथं येताना हा स्टॉप घ्या, तुम्हाला खूप बरं वाटेल. खूप छान आहे हा स्टॉप. नाही अरे बरोबर आहे. संध्याकाळी 6ला चालू असतो, सकाळी 4 वाजेपर्यंत हा शेवटचा स्टॉप आहे खरं तर. इथे एकदा तुम्ही खाल्लं की मग तुम्हाला सकाळ झाल्याशिवाय कुठेही रत्नागिरी किंवा राज्यापर्यंत काहीच मिळणार नाही. आता आपला दुसरा स्टॉप डायरेक्टली 200 किलोमीटर नंतर राहील. साधारण हातखंब्याच्या जरा पुढे गेल्यानंतर आपण थांबणार आहोत आणि त्यानंतर मग डायरेक्ट गोवा बाउंड्रीलाच कांद्याच्या पुढे. थँक्यू. अपडेट
लोक भाई जरा देत नाही ना